संगमेश्वर तालुका बौद्ध समाजाच्या वतीनं हा जन आक्रोश मोर्चा आयोजित केलेला होता। तर याचा उद्देश एवढाच आहे, आम्ही या ठिकाणी 3 गोष्टीचा खऱ्या अर्थाने निषेध करतो। पहिली गोष्ट आहे की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली घटना, या घटनेची प्रतिकृती आहे। या प्रतिकृतीचा या ठिकाणी खऱ्या अर्थानं विटंबना झालेली आहे, त्याचा आम्ही खऱ्या अर्थानं निषेध करतो आहोत। दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी हा 33 वर्षाचा आमचा तरुण मुलगा, जो लॉचा अभ्यास करत होता, जो समाजसेवेचं काम करत होता, त्याला या ठिकाणी पोलीस कोठडीत घेऊन त्याचा खऱ्या अर्थाने या ठिकाणी निगरून हत्या करण्यात आली, मृत्यूमुखी तो पाडलेला आहे। आणि म्हणून त्याचा पण पोलिसांचा खऱ्या अर्थाने या ठिकाणी आम्ही निषेध करत आहोत। आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे की भारत देशाचे गृहमंत्री अमित शहा हे जे बेताल वक्तव्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती जे केलेलं आहे की आंबेडकर 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 आंबेडकर, ही एक फॅशन आहे, ही फॅशन नाही। तर खऱ्या अर्थानं या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी जे काम केलेलं आहे, ते या देशाला योगदान जे दिलेलं आहे ते अनन्यसाधारण असं महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे। आणि म्हणून त्या गोष्टीला तोड नाही मित्र, नुसतं तुम्ही आंबेडकर आंबेडकर फॅशन बोलून काही उपयोग होणार नाही। आज समस्त बौद्ध समाजाच्या वतीने संगमेश्वर तालुक्यातील सर्व समाज बांधव म्हणून या ठिकाणी असा भव्य असा मोर्चाचा आपण आयोजित केलेला आहे। याचं मुख्य कारण जे आहे, परभणी येथील जो अमानुष अत्याचार झाला, सोमनाथ सूर्यवंशी सारख्या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आणि त्याचा निषेध म्हणून अखंड भारतभर त्याचे पडसाद उमटले आणि त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी या आजच्या मोर्चाचं नियोजन आहे। त्याचप्रमाणे मस्साजोगचे सरपंच देशमुख यांना सुद्धा अतिशय मोठ्या निवडून अशा प्रसंगाला जावं लागलं आणि त्याहीपेक्षा कर म्हणून ज्यांनी या संसदेमध्ये हा फार मोठा संसदेचा इतिहास आहे, त्या इतिहासामध्ये संसदेमध्ये बाबासाहेबांबद्दल अनुद्गार काढावे, बाबासाहेबांची विटंबना करावी अशा गलिच्छ भाषेमध्ये ज्यांनी या ठिकाणी बाबासाहेबांचा उल्लेख करून जो या ठिकाणी जो आपलं मत व्यक्त केलं आणि त्या मताच्यामुळे सर्वसामान्य जनतेला फार मोठं आवाक झाल्यासारखं वाटलं आणि म्हणून या ठिकाणी देशाचे गृहमंत्री यांचा निषेध करण्यासाठी तमाम आंबेडकरी जनता या ठिकाणी हजर झालेली आहे। आणि या आंबेडकरी जनतेला कोणत्याही पद्धतीनं या ठिकाणी कुठलीही व्यवस्था न करताना सुद्धा संगमेश्वर तालुक्याने या ठिकाणी जी हाक दिलेली आहे, त्या हाकेप्रमाणे संगमेश्वर तालुक्यातली ही जनता या ठिकाणी हजर झालेली आहे। आणि म्हणून मी या ठिकाणी या कृत्याचा निषेध करतो, अखंड बौद्ध समाजाच्या वतीनं सर्वांच्या वतीने निषेध करतो।